वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. लास्ट टाईम आपण बघितलं होतं. येस्टरडे ओन्ली वी हॅव सीन इन दिस वीक वी आर लुकिंग ॲट द मेटल्स अँड नॉन मेटल्स मेटल अँड नॉन मेटल लेसन म्हणजे या आठवड्यामध्ये आपण मेटल अँड नॉन मेटल ह्या लेसन्सकडे बघत आहोत, राइट? तर ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं, की व्हॉट इज फिजिकल प्रॉपर्टीजमधले डिफरन्सेस मेटलचे आणि नॉन मेटलचे आपण बघितलेले आहेत. तर आज पण आता बघणार आहोत केमिकल प्रॉपर्शन और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. सो बघा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये आपण बघितलेलं आहे. तर काल आपण फर्स्ट ऑफ ऑल केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिएक्शन्स कसे घडतात त्याबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. तर त्यासाठी आपण काय बघितलेलं होतं व्हॉट वी हॅव सीन येस्टरडे. काल आपण काय बघितलं होतं तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि प्लस त्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम सोबत त्याचे जे सेल्स असतात म्हणजे इलेक्ट्रॉन्सचे जे सेल असतात, इलेक्ट्रॉनिक सेलचे कपॅसिटीज किती आहेत ते आपण बघितलेलं होतं. तर आउटर मोस्ट सेलची कपॅसिटी किती असते? 3 असते. ओके. अँड द इनर मोस्ट आणि जो फर्स्ट जो सेल असतो त्याची कॅपॅसिटी किती असते? 2 असते आणि ह्या 2 डेफिनेशनवरून किंवा या 2 थिअरीजवरून आपण हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे रिटर्न केलेलं आहे, त्याचं आपण सूक्ष्म किंवा ते आपण अंडरस्टँड केले होते. सो दिस वी हॅव अंडरस्टँड. ओके अँड प्लस व्हॉट वी अंडरस्टँड येस्टरडे की जर इलेक्ट्रॉन्स ओके जो सी सी एक ॲटममध्ये जे इलेक्ट्रॉन जो लूज केला, जर ॲटमने इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे जर त्याने आयन्स म्हणजे इफ वी फॉर्म दी आयन्स, आयन्स म्हणजे काय? तर बघा आयन्स होणे म्हणजे द फॉर्मेशन ऑफ आयन मीन्स व्हॉट? की जर त्याने इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे इलेक्ट्रॉन जर त्याने सोडला किंवा इलेक्ट्रॉनचे नंबर जर कमी झाले, तर तो कोणामध्ये चार्ज होतो? तो इट बिकॅम दी पॉझिटिव्ह. सो व्हॉट इट बिकॅम? दी पॉझिटिव्ह. मग तो ॲटम हा काय बनतो? तो ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज बनतो. ओके. दिस इज द थिंग. आता आपण बघूया द रिएक्शन विथ द ऑक्सिजन. So let's see what we have the reaction with the oxygen. So see the metal combined with the oxygen and form their oxide. The metals, what happened with the metal? The metal always combined with the oxygen. तर बघा एक फॉर एक्झाम्पल आपण बघूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट थिंग बघा पावसाळ्यामध्ये आपण लोखंडाचा अँड यू गाईज कॅन आन्सर. तुम्ही सुद्धा आन्सर द्या. ओके. तर मी तुम्हाला काय विचारलं तर तुम्ही आन्सर द्या. असं नाही की मीच एकटा बोलत जाईल. ऑलराइट. सो बघा जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये जर एका लोखंडाचा तुकडा बघतो किंवा लोखंडाची म्हणजे सायकल बघतो किंवा गाडी बघतो, तेव्हा त्याच्यावरती बघा आपल्याला काहीतरी लाल कलरचं दिसून येतं. त्याला आपण काय म्हणतो? तर त्या लोखंडाला गंज लागलेला असं आपण म्हणतो. व्हॉट वी कॉल्ड एज गंज आणि गंजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रस्टिंग. तर आपण त्याला काय झालं? आपण काय बोलतो? आयर्न हा रस्ट झालेला आहे असं आपण म्हणतो. रस्ट झालेला म्हणजे काय? गंजलेला आहे. आता तो जो लाल पदार्थ कोणी विचार केलाय का? व्हॉट व्हॉट इट बिकम्स रस्ट आणि ते रस्ट का होतात? हाऊ इट बिकम्स अँड व्हॉट इस द रिझन बिहाइंड द आयर्न रस्टिंग म्हणजे ह्याचं बिहाइंड द रिझन म्हणजे ह्याचा रिझन काय आहे? तर ह्याचा रिझन काय माहिती आहे? तर ह्याचा रिझन हा आहे, की तो आयर्न हा ऑक्सिडाइज होतो आणि ऑक्सिडाइज होणं म्हणजे काय होतं? तो ऑक्सिजन सोबत म्हणजे हवामध्ये बघा, वी हॅव लर्न की एअर इस दी मिक्सचर ऑफ दी व्हेरियस गॅसेस. हवा ही वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर आहे. तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन सुद्धा आहे. म्हणजे हवेमध्ये ऑक्सिजन सुद्धा आहे. तर ऑक्सिजन सोबत जेव्हा कोणतंही मेटल म्हणजे आयर्न बेसिकली आपण आता आयर्नबद्दल बोलूया. आयर्न म्हणजेच लोखंड. जर आयर्न ऑक्सिजन सोबत जेव्हा रिएक्शन करतो, तेव्हा तो काय होतो? तो ऑक्सिडाइज होतो आणि तो रस्टिंग म्हणजे तो गंजलेला पार्ट सारखा आपल्याला दिसायला सुरुवात होते. ठीक आहे. सो धिस इज द थिंग. आणि जर तोच बघा, जर तो लोखंड जास्तीत जास्त जर जास्तीत जास्त जर ऑक्सिजन सोबत रिएक्ट करायला लागला, म्हणजे जो सतत पाण्यामध्ये राहिला किंवा सतत तो ओल्यामध्ये राहिला, तर तो बघा नंतर गंजून तो थोडा कमकुवत व्हायला सुरुवात होतो. म्हणजे काय होतं, की त्या ऑक्सिजन सोबत त्या आयर्नचे जे एटम्स आहेत ते रिएक्शन करतात आणि जशी हवा पसरते किंवा जशी हवा फ्लो होते त्याचप्रमाणे ते आयर्न्सचे जे सॉरी एटम्स असतात आयर्नचे ते सुद्धा थोडे दूर होतात. म्हणून बघा गंजलेला पार्ट कधी म्हणजे खूप जास्त गंजलेला असेल, तर थोडा आपल्याला त्या ठिकाणी थोडा पातळ झालेला किंवा कमी झालेला किंवा खोकळा झालेला आपल्याला तो दिसून पडतो. सो धिस इज द थिंग. इट्स कम्स इफ वी कम विथ द ऑक्सिजन. तो एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं, की ऑक्सिडाइज म्हणजे एक्झॅक्टली काय होतं आणि ते कशाप्रमाणे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपण बघू शकतो. तो सी द रिएक्शन विथ द ऑक्सिजन मेटल कंबाइन्स विथ द ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड. तर बघा मेटल ऑक्सिजन सोबत होतो, तो मेटल ऑक्साईड. तर बघा इफ सपोज आयर्न म्हणजेच काय? आयर्न म्हणजे काय? Fe जर ऑक्सिजन सोबत रिएक्शन केलं O2 आपण लिहूया. ऑक्सिजनला O2 असं लिहूया कारण ऑक्सिजनच्या
सायंटिफिक नेम आपण O2 असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये गेला तर तो काय होईल आयर्न आयर्न ऑक्साईड ऑर Fe ऑक्साईड असं आपण म्हणू. प्लस मेटल ऑक्साईड प्लस ॲसिड जर आणि जर बघा, जर पुढं आता हा एक नवीन टर्म आपण बघूया. द मेटल ऑक्साइड आर बेसिक इन नेचर अँड द मेटल ऑक्साइड रिएक्ट विथ द ॲसिड टू फॉर्म द सॉल्ट अँड द वॉटर. आणि जर मेटल ऑक्साईड म्हणजे बघा आयर्न ऑक्साईड झालं किंवा कॅल्शियम ऑक्साईड झालं सॉरी कॅल्शियम नाही सोडियम ऑक्साईड झालं. तर सोडियम ऑक्साईड झालं. हे मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतोय. सोडियम ऑक्साईड झालं किंवा आयर्न ऑक्साईड झालं. तर हे जेव्हा ॲसिड सोबत म्हणजे आम्लसोबत म्हणजे कोणासोबत ॲसिड सोबत जेव्हा ते रिएक्शन करतात, देन व्हॉट दे फॉर्म? दे फॉर्म द सॉल्ट अँड वॉटर. तेव्हा ते सॉल्ट अँड वॉटर सॉल्ट अँड वॉटर क्रिएट करतात. ओके. तर त्याचं एक आपण एक्झाम्पल बघूया. ओके. सो या. सो हिअर वी गो इन द नेक्स्ट दॅट इज रिएक्शन विथ द ॲसिड. तो जो एक्झाम्पल आहे, जो मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, तो तुम्हाला ग्रुपवर मी पाठवणार आहे. ओके. सो लेट्स सी आता आपण बघूया द रिएक्शन विथ द ॲसिड. तर बघा रिएक्शन विथ द ॲसिड कशाप्रमाणे ॲसिडमध्ये रिएक्शन होतं. तर बघा सो टेक अँड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड दॅट वी कॉल्ड एज HCl जे आता आपण HCl बोलतो हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl जो आपण बघा आता मी जस्ट तुम्हाला सांगितलेलं होतं FeO प्लस HCl त्याच्यातला जो HCl जो ॲसिड आहे तो आपण हे बघत होतो. इन द टेस्ट ट्यूब देन ॲडेड द झिंक डस्ट टू इट अँड टेक अ ग्लोइंग स्प्लेंडर नियर the mouth of the tip and observe the glowing splinter. You will notice that some is coming out from it. And then what we have the most of the metal reacted with the dilute acid to form the metal salt, while the hydrogen gas is released. The hydrogen gas is released. So बघा, so this is the thing. तर कधी कधी वॉटर पण फॉर्मेशन होतं किंवा कधी कधी हायड्रोजन गॅस हे सुद्धा रिलीज होते. जर so बघा so if we बघा जर आपण मेटल ऑक्साईड बद्दल बघा पुन्हा एकदा नीट बघा. मेटल ऑक्साईड बरोबर ॲसिड जर रिएक्शन केली, हे नीट बघा कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. जर मेटल ऑक्साईड बरोबर ॲसिड जर रिएक्शन केली, तेव्हा त्याचं त्यांच्या रिएक्शन पासून काय बनतं? त्यांच्या रिएक्शन पासून सॉल्ट अँड वॉटर बनतं. परंतु जर मेटल इट्स नॉट ऑक्साईड अँड मेटल ओके. जर मेटल अँड डायल्यूट ॲसिड म्हणजे डायल्यूट ॲसिड सोबत जर आपण रिएक्शन केलं, तर सॉल्ट अँड हायड्रोजन हे सेपरेट होऊन जातो. कारण याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्या कारणाने किंवा ऑक्सिजनची ॲब्सेन्स आपण ह्याला बोलू शकतो, राइट? सो दिस इज द थिंग. हा एक रिएक्शन विथ ॲसिड तुम्ही लक्षात ठेवा. कारण व्हेनेव्हर सी वन मोर थिंग, व्हेनेव्हर द मेटल reacts with dilute acid, then the metallic salt and hydrogen gas which release hydrogen gas release होता आणि metallic salt we will get and what we get आपल्याला काय भेटतं तर metallic salt and hydrogen gas आपल्याला मिळत असते. आता नेक्स्ट आपण बघूया की what we have ते बघा the reaction with water. the reaction with water जसं आपण बघितलं होतं की रस्टिंग होणं. रस्टिंग आपण त्याचं एक्झाम्पल घेतो की रस्टिंग म्हणजे होतं म्हणजे काय होतं तर ऑक्सिजन सोबत हे होत आहे रिएक्शन होत आहे आणि प्लस वॉटर सोबत रिएक्शन होत आहे. तर बघा द रिएक्शन विथ वॉटर the most metal do not show unabsorbable and the fast reaction with the cold water. But some metals like sodium and the potassium react with the cold water to produce the hydroxide and the hydrogen gas. The magnesium metals require the steam to give the similar reaction. So बघा okay just okay see. So आता आपण बघतो रिएक्शन्स विथ वॉटर. तर रिएक्शन्स विथ वॉटर मध्ये 3 टर्म्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट ही की प्रत्येक मेटल हा पाण्यासोबत हळू-हळू रिएक्ट करत असतो. म्हणजे मोस्ट ऑफ द मेटल डू नॉट शो एनी ऑब्झर्वर अँड द फास्ट रिएक्शन विथ द कोल्ड वॉटर. म्हणजे हळू-हळू तो रिएक्शन करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल की लोखंडाच्या खिळ्यावरती जर पाणी आपण टाकलं, लगेच पाणी टाकलं, तर तो गंजतो का? ॲन्सर आहे नो. परंतु जर लोखंडाच्या खिळ्याला जर आपण पाण्यामध्ये 1-2 दिवसासाठी ठेवलं, तर तो नंतर हळू गंजायला सुरुवात होते. सो दिस इज द थिंग. हा एक पहिला टर्म आहे. आता दुसरा टर्म एक लक्षात ठेवा, की दुसरा टर्म कोणता आहे, की लगेच रिएक्ट होणारे. पाण्यासोबत लगेच रिएक्ट होणारे किंवा पाण्यासोबत लगेच रिएक्ट होणारे कोणत्या-कोणत्या 2 मेटल्स आहेत? तर सोडियम एंड पोटॅशियम आर रिएक्ट विथ द कोल्ड वॉटर क्विकली टू प्रोड्यूस हायड्रोजन ऑक्साईड अँड हायड्रोजन गॅस. ओके. तर हे काही जे आहेत ते पटकन त्यांच्यासोबत रिएक्ट होऊन ते हायड्रोजन डायऑक्साईड आणि हायड्रोजन गॅस हे
हे प्रोड्यूस करण्यासाठी ते मिक्स होत असतात. आणि थर्ड गोष्ट हे की मॅग्नेशियम इज दी ओन्ली मेटल. मॅग्नेशियम एक असा मेटल आहे जो पाण्यासोबत डायरेक्टली रिएक्शन करत नाही. परंतु पाण्याच्या वाफेसोबत तो रिएक्शन करत असतो. त्याला काय लागते, तर त्याला रिएक्शन करायला स्टीम लागत असते. तर त्याला काय लागते, रिएक्शन करायला स्टीम लागत असते. तर दिस इज द डिफरंट. अशा प्रकारे 3 टर्म आपण बघितलेले आहे. फर्स्ट टर्म इज दिस की प्रत्येक एक मेटल स्लोली पाण्यासोबत रिएक्शन करत असतो, मोस्ट ऑफ द मेटल. परंतु पोटॅशियम अँड सोडियम आर द टू मेटल्स हू रिएक्ट विथ वॉटर क्विकली अँड क्विकली म्हणजे नॉट दॅट मच क्विकली, बट बीट फास्टर दॅन अदर मेटल्स. थोड्या प्रमाणात फास्टर दॅन अदर मेटल्स टू प्रोड्यूस हायड्रोजन डायऑक्साइड अँड हायड्रोजन गॅस. अँड द थर्ड टर्म इज, तिसरी गोष्ट अशी की मॅग्नेशियम मेटल्स म्हणजे मॅग्नेशियम जो मेटल आहे, त्या मेटलला काय लागतं, तर पाण्याबरोबर रिएक्शन करण्यासाठी त्याला पाण्याची स्टीम लागत असते. म्हणजे त्याला बाष्प लागत असतो. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी आणि आतापर्यंत जे शिकवलेलं ते तुम्हाला कळालं एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. ओके, गुड. सो वी विल स्टॉप ओव्हर हिअर. ह्याचा जो पुढचा सेशन आहे म्हणजे द केमिकल रिएक्शन्स ऑफ नॉन मेटल्स ते आपण उद्या बघणार आहोत. त्याच्यात कोणाला काय डाऊट असेल, यू गॅस कॅन